होत असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आजची ही विशेष अशी पत्रकार परिषद. पहिल्यांदा आपल्या सर्व पत्रकारांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि ज्या विषयानं आजची ही पत्रकार परिषद होते तो विषय आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुकुडवाड जिल्हा परिषद गटातून उमेदवारीच्या बाबतीमध्ये ज्या उलटसुलट चर्चा नागरिकांच्यामधून आहेत आणि खास करून ज्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून कुकुडवाड गट ही आमची मक्तेदारी आहे किंवा जहागिरी आहे अशा स्वरूपाचं स्वयंघोषित अजून कुठल्याही पक्षाचा उमेदवार फायनल नसताना स्वतः मीच उमेदवार आहे अशा स्वरूपाचा थैथयाट करून जे फिरतायत आणि त्यांनी काही वक्तव्य केली आणि त्या वक्तव्याचा या ठिकाणी समाचार घेणं किंवा त्या पद्धतीची भूमिका घेऊन आज या ठिकाणी आम्ही सगळेच प्रमुख कार्यकर्ते खास करून या कुकुडवाड गटाची जबाबदारी ज्यांच्यावरती आमच्या नेत्यांनी सोपवली होती ते अरुणाबा गोरे, आमचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांतजी गोरड, लाडकी बहीण योजनेचे अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, माजी जिल्हा परिषद सदस्य आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने, मार्केट कमिटी चेअरमन ब्रह्मदेव पुकळे, डॉक्टर आनंदराव खरात, आमचे सरपंच जेडगे, आमचे मोहन शेठ कदम शेंडुडे सरपंच, सचिन होनमाने, या ठिकाणी सगळेच या ठिकाणी आमच्या धनगर समाजातील, लोणारी समाजातील, मराठा समाजातील आणि इतर रामोशी जे काय आहेत ते सर्व जाती धर्मातील सर्वच प्रमुख आमच्या या गटातील मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला मुद्दाम म्हणून या ठिकाणी आज या वक्तव्याचा पहिल्यांदा निषेध करायचा आहे की पाठीमागं काही दिवसापूर्वी जे स्वयंघोषित उमेदवार म्हणून फिरतायत अनिल देसाई यांनी एक आव्हान दिलं होतं की गोरे यांनीच उमेदवारी करावी आणि खास करून या राज्याचे जे मंत्री आहेत जयकुमार गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पाहिजे तर त्यांनी उमेदवारी करावी. मला या ठिकाणी त्यांना सांगायचं आहे की तुम्ही आव्हान कुणाला देताय? अशी आव्हानं पेलणं आणि त्या आव्हानाला धूळ चारणं हा ज्यांची आवड आहे, पॅशन आहे, अनेकांनी त्यांना आव्हानं दिली आणि त्यांची आव्हानं तितक्याच ताकदीनं परतवून आपली विजयी पताका सगळ्या महाराष्ट्रामध्ये फडकवत आहेत. अशा नेतृत्वाला आणि ज्या नेत्यानं या मान तालुक्याचा स्वाभिमान सन्मान वाढवला त्यांना आव्हान दिलं आणि कुठंतरी चुकीचा प्रचार की तिथं धनगर समाजाला डावललं जातं आहे, लोणारी समाजाला डावलतं. एकीकडं तुम्ही सांगताय की गोरेने मैदानात यावं आणि एकीकडं पुन्हा कशासाठी तुम्ही अशा स्वरूपाचं पळपुटेपणाचं धोरण घेताय? कुठंतरी काडी लावण्याचं काम धनगर समाजाला डावललं, लोणारी समाजाला डावललं, मराठा समाजाला डावललं असं न होता या ठिकाणी आज काल भाऊ आले होते याच ठिकाणी काल आम्ही बसलो आणि आम्ही सगळे प्रमुख मंडळी या गटातील होतो. आम्ही भाऊंना विनंती केली की भाऊ यांना आपल्याला आव्हान दिलेलं आहे की गोरेंनीच यावं, तर आमची मागणी आहे नाहीतरी या गटाची पालकत्व किंवा या गटाची जबाबदारी, या गटामध्ये विकास कामं असतील, जी जबाबदारी आम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीमागं अरुणाबाच्या रूपानं जी ताकद उभी होती, आम्ही भाऊंना मागणी केली की भाऊ आव्हानच दिले तर आता या गटातून गोरेच लढणार आणि ते गोरे दुसरे तिसरे कोणी नसून अरुण आबा गोरे हेच असतील हे ठामपणे आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी भाऊंना त्या ठिकाणी मागणी केली. भाऊंनी त्या ठिकाणी आग्रह धरला होता, मी असेल अनेक एक दोघांच्या बाबतीमध्ये आग्रह होता आणि कार्यकर्त्यांना वाटत होतं की उमेदवार इथलाच असेल, परंतु जर आव्हानच दिलं आहे तर ते आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे. आम्ही सर्वच प्रमुख कार्यकर्त्यांनी प्रत्येक गावोगावच्या सगळ्या सरपंच असतील, प्रमुख आमचे कार्यकर्ते असतील, त्यांनी भाऊंना आग्रह धरला आणि भाऊनी एकदा स्वीकारलं, चला ठीक आहे एकदा म्हणतोय ना तर बघूच. आणि या ठिकाणी आम्ही सगळे या ठिकाणी साक्षीदार आहोत. काल भाऊंना आम्ही मागणी केली, भाऊंनी काल ती स्वीकारली नाही. आज आम्ही सकाळी पुन्हा भाऊंच्या निवासस्थानी त्या ठिकाणी गेलो आणि पुन्हा एकदा भाऊंना सांगितलं की नाही भाऊ एकदा बघायचंच आहे, एकदा आव्हान दिले तर ते आव्हान आपण स्वीकारले आणि अरुणाबाच्या रूपानं या ठिकाणी आम्ही मागणी केली आणि भाऊंनी ती स्वीकारली. मी आपणा सर्व पत्रकारांच्या साक्षीनं आणि यातल्या आमच्या सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो
की या गटातून जिल्हा परिषदेसाठी अरुण आबा गोरे हे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार आहेत. उमेदवारीच्या बाबतीमध्ये आता कोण शिवाजीराव शिंदेला कोण फोन करतोय, कोण कुणाला फोन करतोय, कोणतरी चुकीच्या बातम्या उमेदवाराने आमच्याकडे खंत बोलून दाखवली, आम्हाला डावललं जाते. कुठल्याही उमेदवारानं कुणीही खंत बोलून दाखवलेली नाही. या ठिकाणी अरुण आबा गोरे हे उमेदवार असणे म्हणजेच आम्ही आहोत. या भागातल्या कुठल्याही कार्यकर्त्यानं ज्या ज्या कामाची मागणी केली, कुठल्याही विकास कामाच्या बाबतीमध्ये कुठेही आमचा नेता कमी पडणार नाही, आमची पार्टी कमी पडणार नाही. आणि त्यामुळे उमेदवार कोण आहे त्यापेक्षा जिल्हा परिषद कुकुळवाड गट हा आता एक हाती आम्हाला जिंकायचा आहे. आणि जे आव्हान ज्यांनी केले त्या आव्हानाला त्याच भाषेत उत्तर देण्यासाठी सक्षमपणे अरुणाबा हे उमेदवार नसून आम्ही सर्व उमेदवार आहेत अशा स्वरूपाचे आम्ही अरुणाबा हे निमित्त मात्र आहेत, परंतु आम्ही त्या ताकदीनं हा गट जिंकून आणू अशा स्वरूपाचा आज आपणाला सांगू इच्छितो. धन्यवाद. आत्ताच आमच्या नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे या गटातील एका नेत्याने आमचे नेते या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे भाऊ यांना आव्हान केलं आणि त्यांना राजीनामा देऊन या ठिकाणी लढण्यासाठी आव्हान केलं. परंतु मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की कोणाला आव्हान देत आहे, आपली उंची किती, आणि मुळात त्यांनी तुमचं डिपॉझिट जप्त केलंय. 2014 साली आपलं डिपॉझिट जप्त झालं त्यांच्यासमोर. तुम्ही कोणाला आव्हान देता? आणि आज ते फार मोठे नेते ते त्यांनी आव्हान केल्याप्रमाणे आम्ही आत्ताच आमच्या नेत्यांनी सांगितलं की आमच्या गटामध्ये इच्छुक उमेदवार होते किंवा भाऊंचाही काही आग्रह होता, परंतु त्या ठिकाणी जे आव्हान त्यांनी केलं त्याला उत्तर देण्यासाठी काल आमची या ठिकाणी बैठक झाली आणि आज पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी भाऊंकडे गेलो. भाऊंना आम्ही सांगितलं की आम्हाला काही म्हणजे आमची काही इच्छा नाही किंवा म्हणजे जे आमचे उमेदवार आहेत त्यांचे काय हे नाही, तुम्हाला आव्हान केलंय तर त्या आव्हानाला आपल्याला उत्तर देण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू आणि आपण जो उमेदवार द्याल. आणि मुळात आम्ही मागणीच केली की या गटावर कायमच अरुणाबांनी इथल्या विकास कामांच्या माध्यमातून असेल किंवा आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना ताकद देण्याच्या माध्यमातून असेल, त्यांनी या ठिकाणी आम्हाला बळ दिलेलंच आहे, तर आम्ही अरुणाबांना या ठिकाणी उमेदवार द्यावी अशी मागणी केली आणि आज ती मागणी भाऊंनी आमची मान्य केलेली आहे. त्याचबरोबर जो काल एक बातमी फिरवली गेली की समोरच्या विरोधकांनी एक संभ्रम समाजामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला की इच्छुक उमेदवार आणि समाजाचे, मग आमचा धनगर समाज असेल किंवा लोणार समाज असेल, मराठा समाज असेल, त्या समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी एक बातमी काल आली. त्याच्यावर थोडंसं आम्हाला त्यासाठी आम्ही आज ही पत्रकार परिषद घेतली. पण या ठिकाणी आमच्या नेत्यांनी आमचा धनगर समाज असेल, धनगर समाजामध्ये बघताय आपण लाडकी बहीण अध्यक्ष आमचे आप्पासाहेब पुकळे असतील, मला तालुका अध्यक्ष 2 या ठिकाणी धनगर समाजाचा सन्मान केलाय. काल गेल्या महिन्यापूर्वीच आपण बघितलं असेल मार्केट कमिटी चेअरमन म्हणून आमचे ब्रह्मदेव पुकळे असतील, त्यांचा देखील त्यांच्या रूपाने धनगर समाजाचा या ठिकाणी सन्मान केला. आम्हाला भरपूर काही या आमच्या नेत्यांनी दिलेलं आहे. त्यामुळे धनगर समाज कोणत्याही प्रकारे या ठिकाणी नाराज आहे अशी जी अफवा पसरवली जाते आणि समाजामध्ये जो तेढ निर्माण केला जातोय ते त्या नेत्यांनी थांबवावं. माझी एवढीच विनंती आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी, त्यांच्याकडे प्रचारासाठी कोणताही मुद्दा नाही. त्यांनी या गटामध्ये गेली 10-15 वर्षे या गटाचं नेतृत्व करत असताना एका गावामध्ये एखाद्या रुपयाचं काम किंवा कोणतंही विकास काम या गटामध्ये केलेलं नाही. त्यामुळे त्यांना अशाच काही अफवा पसरवून या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि ते समोर दिसतंय. आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना घेऊन आम्ही आणि या विकासाचं आम्ही या ठिकाणी तेच प्रचाराचं माध्यम करून आम्ही या ठिकाणी लढत आहोत. आणि दुसरा एक मुद्दा आहे, मुळात उपरा उमेदवार अशा स्वरूपाची पण काही बातम्या लागल्या, त्या अनुषंगाने पण मला या ठिकाणी सांगायचं आहे. जे दुसऱ्याला उपरा म्हणताय ते मुळातच या गटामध्ये उपरे आहेत, आणि ह्या उपऱ्यांनी इथून जाऊन गोंदवल्यामध्ये उमेदवारी केली त्यावेळी तुम्हाला कोणी उपरं म्हटलं? कारण हा जिल्हा परिषदेचा निवडणूक आहे आणि या गटातला कुठलाही नागरिक खटावमध्ये, फलटणमध्ये, साताऱ्यामध्ये, कराडमध्ये कुठंही जाऊन जिल्ह्यामध्ये उभा राहू शकतो. मुळात लक्षात घेतलं पाहिजे. आता आपण बघतोय कातर खटावला अभयदादा जगताप त्या ठिकाणी फिरत आहेत उमेदवारी म्हणून. म्हणजे अशा स्वरूपाची चुकीची बातमी केली तर त्या पद्धतीची लोकांच्या मध्ये कुठलीही या भूलथापेला कोणी बळी पडणार नाही. तो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न जरी करत असले तरी उपरे नाहीत. त्यांचा या मतदारसंघाशी कनेक्ट आहे, गावागावामध्ये काम आहे आणि त्यामुळे उपरा हा जो शब्द आहे
तो मुळात त्यांनी पुन्हा वापरू नये, कारण तुम्ही मुळातच इथंच उपरे आहात. तुमचं पथक फिरतं इथं आले आणि अजून तुम्ही कुठं कुठं फिरत जाणार आहे हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं आपण आता ती भाषा उपरेपणाची किंवा उपरा ही भाषा वापरू नये. हे उपरे नसून या जिल्ह्यातले सुपुत्र आहेत. जिल्ह्यातला सुपुत्र कुठल्याही गावचा सामान्य खेड्यातला नागरिक जिल्ह्यामध्ये कुठेही जाऊन उभा राहू शकतो. हे पहिल्यांदा आपण निश्चित केलं पाहिजे. आज या ठिकाणी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, सन्माननीय या राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरेभाव यांच्यावरती आम्ही सर्वजण प्रेम करणारे कार्यकर्ते, काल एक मीडियामध्ये आपण सर्वांनी बातमी बघितली की अनेक प्रकारच्या लोकांना असं वाटलं की धनगर समाजाचे काही लोक मागणी करत आहेत की जिल्हा परिषदला उमेदवार मिळावे, त्याचबरोबर लोणारी समाज असेल किंवा मराठा समाज असेल. आणि त्याच्यानंतर मी स्वतः धनगर समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून सांगतो की आम्ही ज्या समाजाला चांगल्या पद्धतीची न्याय द्यायची भूमिका जे सन्माननीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाव यांनी केली, सभापती आमचे ब्रह्मानंद पुकळे असतील, आप्पासाहेब पुकळे असतील किंवा आमचे प्रशांत गोरड असतील, यांच्या माध्यमातून जो समाजावरती जो प्रेम केलं, त्याचबरोबर खादी ग्रामोद्योगचे चेअरमन सदाभाऊ बनगर असतील, एकंदरीत धनगर समाजाला न्याय देण्याचं काम जयकुमारजी गोरेभाव हे करत आहेत. आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही सर्वांनी रात्री सन्माननीय मंत्री महोदयांकडे विनंती केली की कालच मीडियामध्ये आपण सर्वांनी बघितलं गेलं की कोणतर सांगतंय की या ठिकाणी हा समाज नाराज आहे, तो समाज नाराज आहे आणि आम्हाला एकदा गोरे कुटुंबामधील कोणतर या ठिकाणी उमेदवार असावा म्हणून जे सांगितलं त्याचाच भाग म्हणून आज आम्ही सर्वांनी आमचे मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाव यांच्याकडे मागणी केली आणि पुन्हा एकदा भावना विनवणी करून सांगितलं की आम्हाला फक्त आणि फक्त तुमच्याच असणाऱ्या घरातील गोरे फॅमिलीमधलाच आम्हाला उमेदवार पाहिजे असं आम्ही सर्वांनी सांगितल्यानंतर आज या ठिकाणी अरुणाबाची उमेदवारी डिक्लेअर होते. मला एक कळतं की कुकुडवाड जिल्हा परिषद गट हे नुरा कुस्तीचं मैदान आहे असं आजपर्यंत आम्ही सर्वजण ओळखून होतो. आता या असणाऱ्या अरुणाबाच्या उमेदवारानं ही नुरा कुस्ती काय होणार नाही. पहिलं कसं तू मारल्यात कर, मी रडल्यात करतो, मी मारतो तो रडतो. आता केवळ आणि केवळ ह्यांना रडल्याशिवाय भाग नाही हे आज तुमच्या माध्यमातून सांगतो. धन्यवाद. 2009 सालापासून आपल्या तालुक्यामध्ये एक झंझावात नेतृत्वाचा उदय झाला आणि त्या नेतृत्वाच्या बरोबर 2009 पासून त्यांच्याबरोबर कार्यरत असणारा मी एक वर्जलचा माजी सरपंच आहे, तुळशीराम काटकर म्हणून. आणि तेव्हापासून जो त्यांचा कामाचा झंझावात बघून आज त्यांनी 4 टर्म आमदारकीच्या पूर्ण केल्या आणि या टर्म पूर्ण करत असताना सर्व धर्म समभाव हे उद्दिष्ट बाळगून त्यांनी सर्व समाजाला आटोकाट न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि हा न्याय देत असताना कुठल्याही समाजावरती निपक्षपातीपणे न्याय देणं हेच कर्तव्य त्यांनी पहिल्यांदा समजलं. त्यामुळं मी एक मराठा समाजाचा कार्यकर्ता असल्यामुळं मला स्वाभिमान वाटतो की ह्या माणसाकडं नेतृत्व करण्याचे कलागुण असे आहेत की पूर्ण महाराष्ट्र आज ह्या नेतृत्वावरती समाधानी आहे आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वानं एक अशी छाप पाडलेली आहे की भविष्यकाळात महाराष्ट्रातलं एक उत्कृष्ट असं नेतृत्व म्हणून उदयाला आपले नेते येत आहेत. जयकुमार गोरेभाऊ आज अशा नेतृत्वाच्या बरोबर आम्ही सर्व मराठा समाजाचे कार्यकर्ते खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा आहोत. कारण आमच्या मराठा समाजाला बहुतेक ठिकाणी त्यांनी मानाची पदं दिलेली आहेत आणि ती पदं चांगल्या ठिकाणी भूषवणारी आमची लोक आहेत. आज इतर समाजाचं म्हटलं तर आत्ता मगाशीच कोणीतरी सांगितलं की धनगर समाज. आज आमच्या गटातच विचार केला तर धनगर समाजात मार्केट कमिटी आज एक तालुक्यातली आज शिखर संस्था आहे. आज त्या मार्केट कमिटीचं चेअरमन कुकुरवाडजवळ पुकळेवाडी म्हणून छोटंसं गाव आहे, त्या गावचे सभापती म्हणून ब्रह्मदेव पुकळे यांची निवड झाली. आज ते चांगले. नमस्कार सर्व पत्रकारांना. नमस्कार माझा. खऱ्या अर्थाने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज या ठिकाणी पत्रकार परिषद बोलवली आणि या पत्रकार परिषदेला आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मनस्वी स्वागत. खऱ्या अर्थानं दिवाळीच्या पिरियडमध्ये मी पत्रकार परिषद घेऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या होत्या आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की 5 महिला उमेदवार आपल्यात असतील, परंतु विरोधकांना दम काय निघाला नाही आणि त्यांनी आत्ता जाहीर कार्यक्रमामध्ये गोऱ्यांच्यात लय दम आहे, एकेरी भाषेत राजीनामा द्या आणि गोऱ्यांचीच उमेदवारी पाहिजे असं म्हणून त्यांनी आमच्यावर टीका केली. खऱ्या अर्थानं मला
इलेक्शन लढायची इच्छा नव्हती. आमचे अध्यक्ष होते, प्रशांत होता, नाना होते. त्या लोकांच्या फक्त माझ्यावर जबाबदारी काय होती, जशी मसवडची जबाबदारी माझ्या होती नगरपालिकेची, तशी कुकुडवाड गट निवडून आणायची जबाबदारी नक्कीच माझ्या भावने दिली होती. आणि त्या अनुषंगाने मी काम करत होतो, त्या अनुषंगाने मी उद्घाटनं घेत होतो. वहिनी होत्या, मी होतो, आम्ही उद्घाटनाचा कार्यक्रम चालू होतो. पण त्यांनी चॅलेंज केलं तरी मी रात्री नाहीच म्हणत होतो, इथलाच उमेदवार असू द्या. पण या सगळ्यांनी आज सकाळी येऊन पुन्हा एकदा माझी उमेदवारी जाहीर केली. नक्कीच मी सर्वच गटातल्या प्रमुख कार्यकर्ते, आमचे सगळेच नेते मंडळी आहेत, अध्यक्ष आहेत, आप्पासाहेब आहेत, सचिन सर आहेत, प्रशांतजी आहेत, नाना आहेत, आमचे ज्येष्ठ नेते, सरपंच आहेत, आमचे महाबळेश्वरवाडीचे आनंद खरात डॉक्टर आहेत, आमचे मार्केट कमिटी चेअरमन आहेत, त्याच्यानंतर तुळशीराम ताते आहेत, आमचे गणूकाका आहेत, सर्वच उद्धव आहे, अध्यक्ष आहेत आमचे जांभुणीचे बबनदादा आहेत, शेठ आहेत, मोहन शेठ सरपंच आहेत, शेठवडी सगळेच, शंकर आहे, सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यांनी भावाला फोर्स करून माझी उमेदवारी जाहीर केली. 100% या गटात परिवर्तन होईल, त्याबद्दल कुठली चिंता नाही. त्यांना जे गोरेंचा दम बघायचा होता ती दम बघायला मिळेल का? 100% मिळेल, कळेल तुम्हाला. 5 तारखेचं मतदान झाल्यानंतर 7 तारखेच्या निकालाला विचारा. गणाच्या उमेदवारीबद्दल आबा काय सांगाल? सध्या तरी अजून गणाच्या उमेदवारी काही चर्चा नाही. नाव आलेत समोर. आदरणीय भाऊ, या आज सोलापूर जिल्ह्याचा महानगरपालिकेचा निकाल लागला, तुम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी पालकमंत्री असल्यामुळे भाऊ त्या ठिकाणी गेले आणि अतिशय चांगलं घवघवीत यश भाजपनं त्या ठिकाणी मिळवलं. त्यामुळे भाऊ तिकडे गेले. नक्कीच उद्या किंवा परवा दोन्ही खालच्या उमेदवारी जाहीर होतील, काय अडचण नाही. कोणते विषय घेऊन आपण जिल्हा परिषद कुकुडवाड निवडणूक लढवणार आहात? पहिला विषय आहे की या गटामध्ये रस्ते आणि पाणी या 2 विकासाच्या गोष्टी घेऊन आदरणीय भावांच्या नेतृत्वाखाली या गटातील सगळेच आमचे अध्यक्ष सगळ्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं कामाचं ध्येय घेऊन या ठिकाणी आलो. नक्की मी तुम्हाला खात्रीने सांगतो की 5 वर्षात या ठिकाणी एकही रस्ता तुम्हाला शिल्लक दिसणार नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.